तर झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी सरकार गंभीर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय। सरकारी जमीन सरकारकडेच राहणार असल्याची ग्वाही बावनकुळेंनी दिली आहे। तसंच गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तर सरकारी जमीन विकता येते का याचं उत्तर महसूल मंत्री बावनकुळेंनी द्यावं असा प्रश्न अंबादास दानवेंनी केला। कुणाची तक्रार आली नव्हती तरी राज्य सरकारने केवळ इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातम्यावर, प्रिंटच्या बातम्यावर कुणाची तक्रार आमच्याकडनं आली असताना सुमोटो मीडियाच्या बातम्यावर दखल घेऊन तातडीनं आमच्या खात्याने सर्व अधिकारी निलंबित केले, गुन्हे दाखल केले। आणि काल बघितलं असाल, ज्यांनी सरकारच्या जमिनीची छेडछाड केली ते आता 8 दिवस पोलीसच्या रिमांडवर आहे। त्यामुळं आमचं सरकार कधी आणि आम्ही जे समिती तयार केली देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, विकास कारगे समिती, अत्यंत प्रामाणिक असणारा अधिकारी नेमला। कुणाची तक्रार आली नव्हती। या समितीचा अंतिम हा लवकरच होईल आणि गव्हर्नमेंटची लँड ही गव्हर्नमेंटकडे राहील, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी दाव्याने सांगतो आहे। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं सरकार एकही घोटाळ्याला लपवत नाही आहे। तुम्ही एक घोटाळ्याचं नाव सांगा, त्याचं उत्तर आम्ही देतो। आमचं सरकार पारदर्शी आहे, कुणाला पाठीशी घालणार नाही आणि सरकार हे त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने, कुणी असेल, कुणी घोटाळा केला असेल तरी आम्ही त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकू, त्या चौकशी समितीचं अंतिम करू आणि कुणालाही सोडणार नाही। रिपोर्ट येणं न येणं हा वेगळा मुद्दा आहे। नियम कायदे, महसूल मंत्री आहे ना तुम्ही, महसूल मंत्री आहे ना तुम्ही। महारत्नाची जमीन विकता येते का सांगावी, विकता येते, सरकारच्या ताब्यात जमीन विकता येते की सांगावी, विकली असेल तर त्याचा मुद्रांक माफ करता येतो का नाही तो सांगावा, कंपन्यामध्ये 99% शेअर असणारा आरोपी असतो का नाही असतो ते सांगा। काय रिपोर्ट घेत असता तुम्ही, खरगे रिपोर्ट आणि फारगे रिपोर्ट घेत असता तुम्ही।